हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन शास्त्रवरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण हिंदी सॉन्गवरती बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, कारण आपण अशाच प्रकारे मराठी प्लस हिंदी कॉन्सेप्ट आणत असतो. त्याचबरोबर आपण आजचा व्हिडिओ अलर्ट मशीन ॲप्लिकेशनवरती बनवलेला आहे. तर अलर्ट मशीनचा अपडेट वर्जन तुमच्यापाशी अवेलेबल नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्येच टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्रामसुद्धा नक्की जॉईन व्हा. आणि तिथं अलर्ट मशीनचं अपडेट वर्जन आणि कॅपकटचं प्रो वर्जन सुद्धा अवेलेबल आहे, तिथून जाऊन तुम्ही अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे, तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ थोडा स्किप न करता सर्वांनी पाहायचा आहे. Once more! Once more! Once more! Get up. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. मित्रांनो, मी अलर्ट मशीनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपले दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत. तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही सुद्धा दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या. तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो. तर अशा प्रकारचे आपले बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे. बिटमार्क प्रीसेटमध्ये सॉन्ग आणि एक अशा प्रकारचा ग्रुप दिलेला आहे. तर आता काय करायचं, यामध्ये आपल्याला सर्वात पहिले त्याचा ग्रुप एडिट करायचा आहे. तर ग्रुप एडिट करण्यासाठी काय करायचं आहे, ग्रुप 1 वरती यायचं आहे, म्हणजे ग्रुप कशी यायचं आहे, त्यानंतर ग्रुपवरती टच करायचं, खाली एडिट ग्रुपवरती जायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या इथं इमेजेसला ऑलरेडीच इफेक्ट पेस्ट केलेले दिलेले आहेत. तर काय करायचं, यामध्ये फक्त आपल्याला सिम्पली फोटो चेंज करायचे आहेत. तर फोटो चेंज कसे करायचे, तर फोटो चेंज करण्यासाठी काय करायचे, खाली एखाद्या फोटोवरती टच करायचे. फोटोवरती टच केल्याच्या नंतर काय करायचे, इथं कलर अँड फिल्डचं ऑप्शन असेल त्यावरती जायचं, इथं नाव किंवा नंबर येईल यावरती टच करायचे. आणि तुमची जिथं काय फोटोची फाईल असेल त्या फोटोच्या फाईलपाशी यायचं आहे. आणि काय करायचं, त्यामधला एखादा फोटो ॲड करायचे. तर मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला एक फोटो ॲड करून दाखवतो. तर असं फोटोवरती टच करायचं आहे आणि वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचं. तर आपला फोटो अशा प्रकारे तिथं ॲड होऊन जाणार आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटो एकदम सिम्पली ॲड करून घ्या सगळ्यांनी, कारण की तुम्हाला एक जर फोटो मी ॲड करत दाखवत बसलो तर आपलं खूप वेळ जाणार आहे. तर सिम्पली फोटोवरती टच करायचे आणि वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचं. तर आपला फोटो ॲटोमॅटिकली इथं ॲडजस्ट होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे बघा, कारण मी याला काय करायचं, ऑलरेडीच इफेक्ट वगैरे पेस्ट केलेला आहे. आणि फोटोचं एडिट करायचं असलं तर एडिट ग्रुपवरती जायचं आहे, समजा फोटोपाशी जायचं आहे. फोटोपाशी गेल्याच्यानंतर मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे आणि अशा प्रकारे इथं फोटो सेंटरला ठेवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सगळेच फोटो ॲड करून घ्या. तर आता काय करायचं, आपल्याला आपण ग्रुप एडिट केलेला आहे, आता ग्रुपच्या बाहेरचे फोटो ॲड करायचे. तर 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथून तुम्ही सर्व काही तुमचे फोटो ॲड करून घ्या. तर मी माझे फोटो ॲड करून घेतो. तर काय मी अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहे. बायाचे फोटोज यूज केलेले आहे. तुम्हाला सुद्धा हे फोटो जर पाहिजे असतील तर खाली कमेंटमध्ये येस अशी कमेंट टाईप करा, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येच याची लिंक देऊन टाकतो. तर आता काय करायचं, यामध्ये आपल्याला इफेक्ट ॲड करायचे. तर इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला यायचे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती. जो आपल्याला 2 नंबरचा इफेक्ट बघायला मिळत आहे, हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. तर 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, फोटोवरती टच करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन इथं याला कॉपी इफेक्ट करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्या 2 नंबरच्या फोटोपासून इफेक्ट पेस्ट करायला सुरुवात करायची आहे. 1 नंबरचा फोटो सोडायचा आहे आणि 2 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करत द्यायचे.
म्हणजे इथं सगळेच आपल्याला फोटोला इफेक्ट पेस्ट करायचे. तर मी फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो मित्रांनो. तर आपलं इफेक्ट काय करायचे, इथं आता 5.27 सेकंद पर्यंतच आपल्याला फोटोला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. म्हणजे इथं सगळे जास्तीत बीट लावलेले आहेत बघा अशा प्रकारचे. तिथपर्यंत आपल्याला फोटोला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. तर आपण इथून इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर आपण बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती. इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर ना हा जो आपला 3 नंबरचा इफेक्ट बघायला मिळत आहे, हा 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला डायरेक्ट 7.9 सेकंदापाशी यायचं आहे. म्हणजे इकडे मोठेच फोटो आहेत. या 7.19 सेकंदापाशी 9 सेकंदापाशी आल्याच्या नंतर ना इथं 1 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आपल्याला 2 नंबरचा फोटो सोडायचा आहे, डायरेक्ट 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर म्हणजे मधला फोटो सोडायचा आहे, त्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर सिम्पली आहे मित्रांनो, सिम्पल आहे. तर अशा प्रकारे आपल्या इकडे सगळे इफेक्ट पेस्ट करून द्यायचे आहेत. मधला फोटो सोडायचा आहे, त्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे इथं इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर काय करायचं, बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि एक लास्ट 4 नंबरचा इफेक्ट 3 नंबरचा इफेक्ट असाला 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. जे काय आपले आता मधले राहिलेले फोटो आहेत, त्या मधल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर फक्त आता जितके मधलेच फोटो आहेत त्या मधल्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर मी मधला फोटोला इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. तर आता काय करायचं आहे, बॅकला यायचे इफेक्टच्या लेअरवरती. इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर काय करायचं आहे, हा जो इथं आपल्याला लेअर बघायला मिळत असेल, जे 3 नंबरचा लेअर आहे छोटासा, हा लेअर कॉपी करायचा आहे. +1चा हा लेअर कॉपी करून घ्यायचा आहे. लेअर कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला हा जो 5.27 सेकंदापाशी यायचा आहे, इथं येऊन हा जो लेअर आहे इथे पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे ही लेअर आपल्याला बघायला मिळणार आहे. तर म्हणजे आता या लेअरला काय करायचं आहे, लेअरवरती टच करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. इथं एक आपल्याला ब्लिंक नावाचं इफेक्ट बघायला मिळत असेल वरीच आहे, पण वरी काय सर्चवरती जायचं आहे, इथं ब्लिंक नाव सर्च मारायचं आहे आणि अशा प्रकारचे इथं इफेक्ट बघायला मिळणार आहे. तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. इफेक्ट ॲड करायच्या नंतर याची लेंथ आपल्याला संपूर्ण वाढून घ्यायची आहे. म्हणजे आपला हा जो इफेक्ट आहे आता मस्त बारीक करणार आहे बघा मित्रांनो, तो आत्ताच नाही समजणार. तर अशा प्रकारे नंतर व्हिडिओ एक्सपोर्ट केल्याच्या नंतरच आपल्याला समजणार आहे. तर आता परत बॅक यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि ह्या ज्या 2 लेयर्स आहेत या दोन्ही लेयर्स आपल्याला कॉपी करून घ्यायच्यात. दोन्ही लेयर्स कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर इथे येऊन दोन्ही लेयर पेस्ट करून द्यायच्यात. तर अशा प्रकारे ह्यासुद्धा ब्लिंकचे लेयर्स आहेत. आणि परत यायचं आहे बॅकला इफेक्टच्या लेअरवरती आणि हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे, 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि व्हिडिओवरती येऊन 1 नंबरच्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. ब्लरचा इफेक्ट आहे, 1 नंबरच्याच फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे. तर म्हणजे आपला ऑलमोस्ट व्हिडिओ तर रेडी झालेलाच आहे. तर अशा प्रकारे तर आता काय करायचं, यामध्ये आपल्याला एक बॉर्डर ॲड करायची. तर बॉर्डर ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल ॲड करायचा आहे. त्यानंतर वरील 3 डॉटवरती टच करायचे, त्याला ट्रेस टू कंपोजिशन एरिया टच करून घ्यायचे. त्यानंतर कलर अँड फिल्डवरती जायचे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे. बॅकला यायचं बॉर्डर अँड शॅडोवरती स्टोक इनेबल करायचं आहे. इथं स्टोकचा कलर ब्लॅक असेल, याला व्हाईट ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर याची लेंथ 7 ते 8% ठेवून घ्यायची. ओके, त्यानंतर एकदम लास्ट बीटपाशी यायचं आहे. बॉर्डरची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सिम्पली एकदम सोप्या प्रकारे बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. तर आता काय करायचं, व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी वरील शेअर ऑप्शनवरती टच करायचं आहे. त्याला तिथं 1080 पिक्सल ठेवून घ्यायचं आहे, नाहीतर 720 पिक्सलसुद्धा ठेवून घेऊ शकता, पण बेटर म्हणजे 1080 पिक्सलच राहील. नाही तुमच्या मोबाईलनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारे मराठी प्लस हिंदी ट्रेडिंग टॉपिक आणत असतो.
तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराज, श्री स्वामी समर्थ. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.